हॅलो ब्युटिफुल पीपल. सो आज बनवणार आहे आपण हेअर ऑइल, जे मी हेअरसाठी यूज करते. आता हे जे हेअर ऑइल आहे, जसं की मी ऑलरेडी बोलली आहे की मी केमिकल जास्त यूज नाही करत. जेवढं पण होम रेमेडी आहे मी तेच यूज करते. सो हे जे हेअर ऑइल आहे ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत करी लिव्स, ऑनियन आणि मेथीचे जे दाणे आहेत ते, कोकोनट ऑइल आणि मस्टर्ड ऑइल. सो हे जे आहे या तेलाची मी एक गॅरंटी सांगू शकते 110% की तुमचे जर व्हाईट हेअर्स असतील तर ते 110% ब्लॅक होतील. बिकॉज माझे मे बी मी 10th मध्ये होते, सो बोर्ड एक्झामचं खूप टेन्शन होतं, त्याच्यामुळे मे बी व्हाईट झाले असतील माझे हेअर्स आणि खूप वाईट होते. मध्ये जर आपण भांग पाडल्यावरती तो पूर्ण पूर्ण व्हाईट हेअर्स दिसायचे. त्याच्यानंतर माझ्या मम्मीने मला हे ऑइल सांगितलं होतं लावायला. सो त्याच्यानंतर आत्तापर्यंत माझे व्हाईट हेअर्स झालेले नाही आहेत. आणि सेकंड की ऑनियन आणि जे मेथीदाणे आहेत ते हेअर ग्रोथसाठी यूज होतील. सो मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये पूर्ण कोकोनट ऑइलची पूर्ण पॅकिंग बॉटल जी मी डीमार्टमधून आणलेली, सो ती ओतली. आणि माझ्याकडे मस्टर्ड ऑइल होतं, लास्ट टाईम पण मी ऑइल बनवलं होतं, सो त्याच्यामधनं हाफ ऑइल उरलं होतं, सो मी ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि ऑनियन, मेथीदाणे आणि जे करी लिव्स होते तर त्याची एक हार्ड अशी थोडीशी पेस्ट बनवली, पण ती होत नव्हती. म्हणूनसाठी मग मी काय केलं, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं. पाणी टाकायचं नाही आहे, सो मी ऑइल टाकलं. ऑइल टाकल्यावरती पूर्ण ते थोडीशी पेस्ट झाली आणि पेस्ट झाल्यावरती जे ऑइल आपण कढईमध्ये तापायला ठेवलं त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं. आणि मिनिमम 10 मिनिट्स और 15 मिनिट्सपर्यंत ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे. बिकॉज त्याच्यातलं पूर्ण जे पण आहे ते पूर्ण तेलामध्ये उतरलं पाहिजे. तेव्हाच ते आपण जेव्हा हेअरला लावू या फिर आपल्या स्काल्पला लावू तेव्हा त्याचं जे पण आहे ते आपल्या हेअरसाठी बेनिफिशियल होईल. सो मी ते टाकलेलं आहे आणि 10 मिनिट झाले. इतकं म्हणजे गरमी होती, दुपारचे 3 वाजता मी हे तेल बनवत बसलेले. सो तेल बनवता बनवता माझंच तेल निघलं, इथं एवढं घाम येत